अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपण गुरुचरित्राचा जो भाग पाहिला त्याप्रमाणे गोकर्ण महाबळेश्वरचं महात्म्य सांगतात महाराज. तर शिवशंकरांनी आपलं प्राणलिंग रावणाला दिलं आणि त्याच्यानंतर सकळ देवांमध्ये जो काही विलाप झाला त्याच्यानंतर भगवान महाविष्णू शिवशंकरांकडे आले आणि त्यांना कारण विचारलं, तुम्ही असं का केलं? तेव्हा शंकरांनी सांगितलं की रावणाच्या भक्तीला भुललो आणि मी ते दिलं. मला ते भानच राहिलं नाही की तो काय अत्याचार करेल. त्यांनी जरी पार्वती मातेला मागितलं असं मी तिलाही दिलं असतं. त्यावर काय बोलणार भगवान विष्णू? ते शिववचन ऐकल्यानंतर ते म्हणाले, ऐकताच शिववचन उपाय करी नारायण, धाडिले चक्र सुदर्शन सूर्या आड व्हावया. त्यांनी आपलं सुदर्शन चक्र पाठवलं आणि त्यांनी भगवान सूर्याला झाकून टाकायचं ठरवलं. बोलावणी नारदासी सांगत असे, ऋषी कशी तुम्ही जावे तरी तेसे रावण जातो लंकिसी देखा. त्यांनी नारदाला पाठवलं कारण ते शिवलिंग आत्मलिंग देऊन 5 घटी झाल्या होत्या आणि जे काय करायचं ते लगेच करण्याची आवश्यकता होती. त्यांनी सूर्याआड का पाठवलं सुदर्शन चक्र? तर रावण ब्राह्मण होते, ते दर दिवशी संध्यावंदन करायचे. तर संध्याकाळ झाली असं समजून रावण संध्या करायला बसेल. आणि त्याला प्रॉब्लेम असा आहे की त्याला काय सांगितलं की हे शिवलिंग तू इथून त्वरित लंकेला घेऊन जा, मध्ये कुठे तू जमिनीवर ठेवलंस तर तुला परत ते काढता येणार नाही, ही अट आहे. तर रावणाकडनं ते शिवलिंग जमिनीवर ठेवून घेण्यासाठी हे सगळे उपद्व्याप भगवान विष्णूंना करावे लागले. त्यामुळे त्यांनी नारद मुनींना पण पाठवलं की त्याला त्याच्या बोलण्यात गुंतवून संध्याकाळ झाल्याचं हे करूया, मग ते शिवलिंग खाली ठेवेल. बोलावणी नारद असे सांगत असे, ऋषिकेशी तुम्ही जावे त्वरी तेसी रावण जातो लंकिसी देखा. मार्गी जाऊन इतायासी विलंब करावा, परेसी जाऊन द्यावे लंकिसी त्वरित जावे. म्हणत असे, चक्र झाले सूर्याआड स्नान संध्या रावणाचा आड, तुम्ही जाऊन या दृढ विलंब करावा तयासी. ऐकून या श्री विष्णूच्या बोला नारद त्वरित निघून गेला, मनोवेगे पावला जेथे होता लंकानाथ. नारदा ते पाठवून विष्णू विचारे आपल्या म्हणे, गणेशासी बोलावून पाठवू म्हणे विघ्नासी. आता नुसतं नारदान पाठवून चालणार नव्हतं ना. जो विघ्न करता आहे त्यालाच विघ्न हरता म्हटलेलं आहे, म्हणजे साक्षात भगवान गणेश. त्यांनी निर्माण केलेलं विघ्न तोच फक्त निवारण करू शकतो, इतरांना ते जमणार नाही आहे. तर विघ्न झाल्याशिवाय कार्य सिद्धीस जाणं थांबणार नाही. म्हणून भगवान विष्णूने ह्यालाच डिवाइन प्लॅनिंग म्हणतो आपण. बोलावणी गणेशासी सांगे विष्णू परियसी, कैसा रावण तुझसी सदा उपेक्षितो. सकळ देव तुझं वंदिती, त्यांचे मनोरथ पुरती, ते तुझं जे का उपेक्षिती विघ्ने बाधती ते असे. तर त्यांना चाव्या दिल्या भगवान गणेशांना. सगळे देव तुला मानतात, प्रथम पूजेचा मान तुझा आहे, आद्य पूजेचा. पण रावण ते करत नाही, ते तो तुझी उपेक्षा करतो. तुझं जे का उपेक्षिती विघ्ने बाधती तयासी, जे तुला भजणार नाहीत, प्रथम तुला वंदितो कृपाळा. हे जे कोण करत नाही त्यांना विघ्न येतात त्यांच्या कार्यात. तुझं नेणता रावण देखा घेऊन गेला निधाना, एका प्राणलिंग अतिवेश एका नेले शिवाजवळून. आता तो करावे एक रावणापाशी जाऊन देख, कपट रूपे कुब्जक बाळवेश धरून या. लहान बुटका बाळ किंवा छोटं बाळ होऊन तू जा आणि कपटाने ते शिवलिंग त्याला जमिनीवर ठेवायला लाव. वाटेसी होईल असता म्हणा रावण करील संध्यावंदन, नारद गेला याची कारण विलंब करावा देते अशी. याच त्यांनी सगळं त्याला आपला प्लॅन काय तो एक्सप्लेन केला. आज्ञा शिवाची रावणासी न ठेवी लिंग भूमीसी, शौचाच्या मन समयासी आपणाजवळी न ठेवीचे. शिवाने काय आज्ञा केली? एक तर जमिनीवर ठेवायचं नाही, आणि शौचाचमन म्हणजे ज्यावेळेला तुम्ही काही इतर विधी कराल त्यावेळेला ते लिंग आपल्याजवळ पण ठेवायचं नाही आहे. आता आली का पंचायत. बाळवेशी तुवा जावे, शिष्यरूप करुणा भावे, सूक्ष्मरूप दाखवावे लिंग घ्यावे विश्वासून. आता काय रावण काय चालत किंवा गाडीतून किंवा रथातून निघाला नव्हता. रावण मनोवेगे जाऊ शकत होते. कुठे? लंकेत. त्यासाठी हे सगळं करावं लागलं. म्हणजे रावण काय बाबा निघालेत रथातून घोड्यावरनं घोडदौड करत, मग घोड्याचे पाय दुखले म्हणून ते पडले, असलं काही होणार नव्हतं ना. मनोवेगे चालले होते ते. मग म्हणून हे सगळं करावं लागलं.
की रावण ब्राह्मण होते आणि त्यांना वंदन करणं भाग होतं. मग संध्यावंदन करण्यामुळे त्यांना संध्याकाळ व्हायच्या आत ते मनोगेने पोचले असते लंकेला. ते होऊ न देण्यासाठी सुदर्शन चक्र पाठवून संध्याकाळ झाल्याचा भास निर्माण केला गेला. वाटेसे होईल असताना रावण करे संध्यावंदन, नारद गेला याची कारण विलंब करावया देते अशी आज्ञा शिवाची रावणासी, न ठेवी लिंग भूमिसी शौचाचमन समयासी आपणाजवळी न ठेवीचे. बाळवेश हेतुवा जावे, शिष्यरूप करुणा भावे, सूक्ष्म रूप दाखवावे, लिंग घ्यावे विश्वासून असं भगवान गणेशांना सांगितलं. संध्या समय तुझे हाती लिंग देईल विश्वास रीती, तुवा ठेवावे तात्काळ क्षिती, लिंग राहील तेथेची. संध्यावंदन करताना ते तुझ्या हातात देतील लिंग, तू धरून उभा राहा म्हणून ते तू त्वरित जमिनीवर ठेव, म्हणजे ते तिथेच राहील, रावणाबरोबर जाणार नाही. येणे परी गणेशासी शिकवे विष्णू परियसी, संतोषोनी हर्षी भातुकी मागे. त्यावेळेला हसले भगवान गणेश आणि ते म्हणाले काही हरकत नाही, मला खायला काहीतरी द्या. लाडू काय द्यायचं खायला? लाडू उतळे व पंचखाद्य, इक्षू खोबरे दालिमा आद्य, शर्करा घृत क्षीर सद्य द्यावी त्वरित आपणासी. चणे भिजवून आपणासी, तांदूळ लाया साखरेसी, त्वरित भक्षण करावयासी द्यावे स्वामी म्हणत असे. हे सगळ्याचं आपण पंचखाद्य म्हणून भगवान गणेशांना नेहमी नैवेद्य दाखवत असतो, तेच वर्णन येते. जे जे मागितले विघ्नेश्वरी त्वरित दिले शारंगधरे, भक्षित निघाला वेगवक्त्रे ब्रह्मचारी वेश धरुनी. ते जे भगवान गणेशाने मागितले ते सर्व भगवान विष्णूने त्यांना दिलं. ते खात ते निघाले. ब्रह्मचारी वेश धरुनी म्हणजे छोट्या बाळाचा रूप घेतलं त्याने ब्रह्मचार्याचं आणि ते निघाले. गेला होता नारद पुढे, ब्रह्मऋषी महात्म्य काळे, उभा टाकला रावणापुढे, कवण कोठून आला लगेच नारद पोचले आणि त्यांनी त्याचा वेळ काढायला सुरुवात केली. वेळ काढायला का सुरुवात केली? संध्या समय होईल लवकर आणि मग त्याला ते कंपल्सरीली संध्यावंदनासाठी बसावे लागेल. मग तेव्हा सगळा प्लॅन होता त्यांचा. गेला नारद पुढे, ब्रह्म ऋषी महात्म्य गाडे, उभा टाकला रावणापुढे, कवण कोठून आलेस? त्यांनी विचारलं रावणाला, कुठून आलास? रावण म्हणे, नारदाशी गेलो होतो, कैलासासी केले उत्कृष्ट तपासी, तोषविले तया शिवा. मी शिवाची उत्कृष्ट तप करून त्यांना संतोष दिला, खुश केलं. त्याने प्रसन्न होऊन आम्हाचे लिंग दिले परियसी, आणि सांगितले संतोषी लिंग महिमा अपार. काय काय झालं त्यांनी सांगितलं. नारद म्हणे, लंकानाथा देव थोर तुझे आता, लिंग लादलासे अद्भुत जाणू आम्ही आद्यंत. दाखवी लिंग आम्हासी, खुणे ओळखू परियसी, लिंग लक्षण विस्तारिसी सांगू आम्ही तुझ लागी. तू आम्हाला ते लिंग दाखव, मी तुला त्याचं सगळी पूर्ण माहिती तुला देतो. नारदाची या वचनासी न करी विश्वास परियसी, दाखवू तसे दुरून लिंगासी व्यक्त करून तया समय. नारदांवर विश्वास नव्हता त्यांचा, मग त्यांनी लांबूनच ते लिंग त्याला दाखवलं. नारद म्हणे, लंकेशा लिंग महिमेचा प्रकार आहे असं सांगेन तुझा भाऊ सुरसा बैसोनी ऐके स्वस्थ चित्ते, लिंग उपजले कवणी दिवशी पूर्वी जाणीले तयासी चित्ते परियसी, तया कथा असे अतिपूर्व. गिवळणी सगळं सौरभासी, मृग एक काळ अग्नी सभेसी, ब्रह्मांड खंड परियसी, पडिला होता तो मृग. तर भगवान नारदाने त्यांना ती कथा सांगायला सुरुवात केली का मृगाची. तो कसा होता? चिंकुनी सखळ सौरभासी म्हणजे संपूर्ण सुगंध हे खाऊन तो एक मोठा काळाग्नी समान असा मृग म्हणजे हरिण म्हणा, सांबर म्हणा होतं. ब्रह्मा विष्णू महेश्वर असे गेले होते परियसी, मृग मारिले परियसी, भक्षिले मेद तयवेळी. ब्रह्मा विष्णू महेश जेव्हा शिकारीला गेले तर त्यावेळी त्या मृगाचा त्यांनी वध केला आणि त्याचं म्हणजे मांस त्यांनी भक्षण केलं. त्याचे होते 3 शृंगे, त्याला 3 शिंग होती, खाली असती 3 लिंगे, त्या 3 शिंगांच्या खाली 3 लिंग होती. तिघी घेतली 3 भागे प्राणलिंगे परियसा, तिघांनी 3 वाटून घेतली. लिंग महिमा एककाने जे पूजी ती वर्षे तिने, तेची ईश्वर होती निर्गुणी, वेदमूर्ती तोची होय. जे कोण पुजतील त्याला 3 वर्ष तोच वेदमूर्ती होईल. लिंग असे जय स्थानी, तोची कैलास जाण मनी, महत्व असे याच गुणी, ब्रह्मा विष्णू महेश्वरांसी असे अनेक एक बरवे सांगे नायक एक भावे. रावण म्हणे, आम्हा जाणे असे त्वरित लंकेसी. रावणाला त्यांचा प्लॅन कळला. हा उगाच वेळ काढतोय तो, आता मला वेळ नाही ऐकायला, मला त्वरित लंकेला जायचे म्हणून निघाला महाबळी. नारद म्हणे, त्यावेळी सूर्यास्त आहे जवळ, संध्याकाळ. ब्राह्मणासी नारद म्हणेल त्याला, आता सूर्यास्त जवळ होते, संध्याकाळ आहे. सहस्र वेद आचरिसी, संध्याकाळी मार्ग क्रमिसी, वाटेच होईल तुझ निशी, संध्यालोप होईल. स्वतःला
सहस्रवेदी ब्राह्मण समजतोस आणि तू संध्या न करता पुढे जातोस, मग काय उपयोग आहे तुझा? आम्ही जाऊ संध्यावंदनाची म्हणून नारद विनयसी पुसून या रावणाशी गेला नदी तिरी. आणि त्यामुळे आम्ही तर बाबा नाही, आम्ही संध्यावंदन केल्याशिवाय काही करत नाही असं म्हणून, कारण रावण ब्राह्मण होता ह्याचा त्याला अभिमान होता, अहंकार होता, स्वतःला तो सहस्रवेदी ब्राह्मण समजावायचा. ते मला सहस्रवेदी वगैरे म्हणतो स्वतःला आणि साधी संध्या पण करत नाहीस तू. आम्ही बघ चाललो बाबा, आता नदी किनारी जाऊन आम्ही आता संध्या वंदन करतो. इतुके अवसरी पातला गणेश ब्रह्मचारी रावणापुढे चाचरी समिधा तोडी कौतुके. त्याच वेळेला हे भगवान गणेश जाऊन तिथे उभे ठाकले आणि तिथे काहीतरी आपण खातोय असं दाखवून एका गुराख्याच्या वेशात फिरायला लागले. तिथे एक गुरं घेऊन जाणारे असतात ना छोटी बाळं, त्याच्यातले एक गुराखी बनले ते आणि तोंडात ते भातुके म्हणजे त्यांना जे काही दिलं होतं भगवान विष्णूने ते तोंडात टाकत, जसं काही आपलं लक्षच नाही असं दाखवत तिथे फिरायला लागले. रावण चिंती मानसी व्रतभंग होईल आपणासी संध्या करावी त्रिकाळीचे संदेह पडाला म्हणत असे. ईश्वरे सांगितलेले आम्हाचे लिंग न ठेवावे भूमीशी संध्या समय झाली निशे काय करू म्हणत असे. सुदर्शन चक्र आड झाल्यामुळे संध्याकाळ झाल्यासारखं वाटत होतं. रावणाने चिंता आली मनात, अरे आता संध्यावंदन मला करायचं आहे आणि हे लिंग तर खाली ठेवता येत नाही जमिनीवर, मग काय करू. तव देखीला ब्रह्मचारी अतिसुंदर वाळका परी हिंडत असे नदी तिरी देखला रावणे त्यावेळी. त्यांचे नजर भगवान गणेशांवर पडले. मनी विचारी लंकानाथ ब्रह्मचारी कुमार दिसत, न करी आमचा विश्वासघात लिंग देवतया हाती. लहान बाळ आहे, ते काय आपला विश्वासघात करणार नाही, त्याच्याकडे देऊया, संध्या करू. स्वस्थ चित्तेचे लिंग असे त्यापाशी बाळक असे हे निश्चय असे म्हणून गेला त्याजवळ. ही बुद्धी झाली त्याला. तो त्या भगवान गणेशांजवळ गेला. देखून या दशशिर पळत असे लंबोदर रावण झाला द्विजवर अभय देऊन गेला जवळ. त्याला 10 तोंडाचा रावण बघितल्यावर ते भगवान गणेशांनी असं घाबरल्यासारखं केलं आणि ते पळायला लागले. त्याबरोबर रावणाने द्विजवर म्हणजे ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि त्यांच्याजवळ गेला. रावण म्हणे तयासी तू कवण बा सांगा आमची माता पिता कोण तू जसे कवण कोळी जन्म तुझा. त्यांनी त्याचं नाव गाव कुळ सगळं विचारलं. ब्रह्मचारी म्हणे रावणा तू इतुके पुससी कवण्या कारण आमच्या बापी तुझ्या ऋणा काय द्याने सांग मज. त्यांनी सांगितलं की तुला एवढं का प्रश्नाची उत्तर मी का देऊन, तुला माझ्या बापाचं तुझं काय घेऊन खाल्लं आहे का. हसून ये लंकेश्वर लोभे धरलेला त्याचा कर सांग बाळका कवणाचा कुमर प्रतिभावे पुसतो मी. त्याने सांग बाळा तो कोणाचा मुलगा आहेस, मी तुला प्रेमाने विचारतोय. ब्रह्मचारी म्हणे रावणासे आमचा पिता काय पुससी जटाधारी भस्मांग असे रुद्राक्ष माळा असती देखा शंकर म्हणती तयासी भिक्षा मागणे अहर्निशी वृषभारूढ उमा सरसी जननी ती जगन्माता. त्याने भगवान शिवशंकरांचं वर्णन केले. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. शंकर म्हणे तयासी भिक्षा मागणे अहर्निशी. त्याने आपला बाप कोण सांगितला, भगवान शंकर जटाधारी भस्मांग असे ज्याच्या गळ्यात रुद्राक्ष माळा आहेत त्याला शंकर म्हणतात. आणि अहर्निशी तो म्हणजे आता त्याने तो भिक्षा मागतो आणि तो त्याच्या वृषभारूढ म्हणजे नंदीवर आरूढ झालेला आणि त्याच्या पुढे उमा सरसी, त्या उमा म्हणजे पार्वती माता बसलेली आहे त्याच्याबरोबर. असे ती माझे जननी आणि आई वडील आहेत. जननी ते जगन्माता, ती आई जी जगन्माता आहे ती माझी आई आहे आणि तो माझा पिता आहे. इतुकेस आम्हासी पुसुतोसी तुझं देखता भय मानसी बहुत वाटे परीसी सोड हात जाऊ दे. असू दे तू सगळं काय कर पण मला तुझी भीती वाटते, मला जाऊ दे. रावण म्हणे ब्रह्मचारी तव पिता असे दरिद्री भिक्षा मागे घरोघरी सौख्य तुझं काही नसे. आमुचे नगर लंकापुर रत्न खचित असे सुंदर आम्हा सवे चाल सत्वर देवपूजा करीत जाई. जे जे मागसी आम्हाशी सकळ देईन परियेसी सुखे राहावे मजपासी. म्हणे रावण त्यावेळी रावणाने काय सांगितलं, तुझा बाप सातत्याने भिक्षा मागतो, तुलाही काही सुख देत नाही, स्वतःही काही घेत नाही, त्याच्यापेक्षा तू माझ्या नगराशी म्हणजे लंकेशी चल, तिथे माझ्याकडे देवपूजा करत जा आणि आनंदात राहा, मी तुला सगळी सुख देईन. ब्रह्मचारी म्हणे त्यासी लंकेशी बहुत राक्षसी आम्ही बाळक अरण्यवासी खातील तेथे जात, त्याच्यामुळे तुझ्या इथे सगळे राक्षसी आहेत ते मला मारून खातील. न येऊ तुझ्या नगराशी सोड जाऊ दे घराशी. क्षुदे पिडतो भाऊ असी म्हणून भक्षितो भातुके. भूक लागली मला घरी जायचं लवकर, मला म्हणून जातो आता घरी असं म्हणायला लागला. इतके ऐकून लंकाना तर त्या बाळका संबोधित लिंग धरी असं म्हणत मी संध्या करीन तोवरी आला. रावण विषयावर आला. हेच जरा लिंग धरशील का, मला जरा संध्या करायचे. बाळक विनविता असेल ना धरी लिंग परीचे मी ब्रह्मचारी अरण्यवासी उपद्रवू नको म्हणत असे. नाही मला कशाला उगाच त्रास देतोस बाबा तू, असं ते भगवान गणेशाने मुद्दाम जरा आडीवेडे घेतले. तव लिंग असे जड मी पण बाळ असे वेड न घे लिंग जाऊ दे सोड धर्म घडेल तुझं लागे.
नानापरी तो संबोधित लिंग देत लंकाना. तर संध्या करावया आपण तुरी समुद्र तीरी बसला. त्याला कसं तरी त्याने मनवलं आणि त्याच्या हातात लिंग दिलं आणि स्वतः जाऊन संध्या वंदनासी बसला. ब्रह्मचारी तयासी उभा विनबिदेश रावणासी. जड झाली आपणासी ठेविन त्वरित भूमीवरी. वेळ तिने परियेसी बोलाविन तुम्हासी. वेळ लागली या परियेसी आपण ठेविन भूमीवरी. आता इथे सगळे गोम आहे. काय सांगितलं भगवान गणेशांनी की मला जड झालं तर मी ते जमिनीवर ठेवीन किंवा त्याच्या आधी 3दा तुला मी वॉर्निंग देईन, हाक मारीन, आणि तू जर नाही आलास तर मग 3ऱ्या वेळी तुझा हाक मारून सुद्धा आला नाहीस तर मी ते जमिनीवर ठेवीन. म्हणजे देवसुद्धा बघा कसं असतं, घेतलं हाताने लगेच खाली ठेवून दिलं असलं नाही केलेलं. त्याला संधी दिली. आपल्यालाही सुधारायला संधी देतात. 1 नाही 2 नाही 3 संधी देतात. आपण नाही सुधारलो तर मग जे काही परिणाम आहेत ते आपल्याला भोगावे लागतात. आपण काय वागलो ते आपल्याला दिसत नाही. आपण दोष देऊन मोकळे होतो देवाला, नशिबाला. काय आमचं नशीब म्हणतो. जे काही संकट येत असतात आपल्या आयुष्यात ती ही 3दा मारलेली हाक, जशी गणेशाने मारली तशी वेळ तिने बोलावीसी, जे त्यांनी सांगितलं आहे, संधी दिल्या जातात. सिम्बॉलिक आहे समजून घ्यायला. ऐसा निर्धार करूनही उभा गणेश लिंग घेऊन समस्त देव विमानी बैसोनी पाहती कौतुका. भगवान गणेश उभे राहिले होते आणि समस्त देव स्वर्गातून आकाशातून बघत होते ते कौतुक. सगळ्यांना माहीत होतं काय होणार. तर अर्घ्य समय रावणासी बोलावी गणेश परियसी. जड झाले लिंग आम्हासी सत्वर घेगा म्हणत असे. आता ह्या ठिकाणी दुसरं हे बघायची मजा आपल्याला, जर तो भगवान गणेशांची उपासना करत असता शिवशंकरांबरोबर तर हे विघ्न आलं असतं का त्याला? नसतं आलं. म्हणून आपण सातत्याने भगवान गणेशाची प्रार्थना करत असतो, त्याची स्तोत्र म्हणतो, जपजाप्य करतो. इथे त्यांनी भगवान गणेशाला मानायला नकार दिला आहे आणि त्याचे परिणाम तो आता भोगतोय रावण. अर्घ्य समय रावणासी बोलवी गणेश परियसी. जड झाले लिंग आम्हासी सत्वर घेगा म्हणत असे. न्यासपूर्वक अर्घ्य देका रावण करी अतिविवेका. हात दाखवी बाळका. येतो राहे म्हणून येतो. हाताने वारंवार त्यांना सांगवता येतो येतो, थांब जरा, थोडा वेळ थांब, थोडा वेळ थांब. आणि क्षणभर रावणी गणेश बोले वेळ दोन्ही. जड झाले म्हणून शीघ्र यावे म्हणत असे. 2दा सांगून झालं त्याचं की आता मला जमत नाही उचलायला, तुम्ही या लवकर. नये रावण ध्यानस्थ गणेश असे विचारित. समस्त देवा ते साक्षी करीत. लिंग ठेवित भूमीवरी. 3ऱ्यांदा जेव्हा हाक मारली तेव्हा रावण ध्यानात मग्न होते. 2 गोष्टी आहेत. एक ते काय डिवाइन प्लॅनिंगप्रमाणे भगवान गणेशाने 3ऱ्यांदा हाक मारली आणि समस्त देवांना त्यांनी साक्षी केलं की बघा तुमचे सगळ्यांच्या साक्षीने मी सांगितलं होतं 3दा ये बोलवीन आणि मग नाही तर मी खाली ठेवीन. मग मी बघा आता 3दा झाला तर तो काही येत नाही म्हणून मी खाली ठेवतोय. म्हणून समस्त देवांना त्यांनी साक्षी केलं. कोणी? भगवान गणेशांनी. किती छान आहे बघा हे. आणि दुसरा भाग असा बघा की तो रावण राक्षस असून सुद्धा जेव्हा तो संध्या वंदनाला बसला किंवा संध्या करायला बसला तर तो त्याच्यात ध्यानस्थ झाला. हा भाग पण विसरू नका. तुम्ही जेव्हा स्नानसंध्या करत असाल तर आणि जेव्हा करता तेव्हा तुम्ही तुमची मानसिकता बघा. प्रोसेस तुम्ही तीच करताय जे संध्या करताना करतात ते. पण तुमचं लक्ष आहे का तिथे? तुम्ही एक क्षण तरी ध्यानात जाताय का? तो राक्षस आपण त्याला म्हणतो कारण त्याची कर्म तशी होती म्हणून. परंतु तो जेव्हा जे काही करत होता त्याने जे तप केलं त्या तपाला भुलून भगवान शंकराने त्याला ते आत्मलिंग दिलंय. आता सुद्धा तो एक दर संध्याकाळी तो संध्या करत असेल तर संध्याकाळच्या संध्या वंदनाला तो बसलाय. तो त्याला विसर पडला आपण काहीतरी आत्मलिंग वगैरे आणलंय वगैरे, तो ध्यानातच गेला डायरेक्ट. आपण देवाचं कसं करतो हे एकदा डोळ्यासमोर आणा. करतो का असं आपण? ते सुद्धा आपलं आत्ता काम आहे, काय आहे, घरी जायचं, ऑफिसमध्ये जायचं, हे काम करायचं, ते काम करायचं, मौज मजा जायचं, सिनेमाला जायचं, पटापट 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 देवपूजा आटपतो, देवाचं जप आटपतो आणि धावत सुटतो. तो साक्षात आत्मलिंग घेऊन रावण लंकेला चाललाय. 3 वर्ष पूजल्यावर तो स्वतःच भगवान शिवशंकर होणार आहे. इतकी महत्त्वाची गोष्ट घेऊन चालला असताना सुद्धा जेव्हा संध्यावंदन करायची वेळ आली त्यावेळेला त्याला इतर गोष्टींचा विसर पडला आणि तो ध्यानात मग्न झाला. ही खूप वेगळी गोष्ट आहे. समजून घ्या. गुरुचरित्रातल्या प्रत्येक ओवीतल्या प्रत्येक शब्दामध्ये शिकवण आहे, ज्ञान आहे. आपण कशी देवपूजा करतो, आपण कसा जप करतो, आपण खरंच करतो का काही करतो ते?
का नुसतं आपण टेपा लावायचं काम करतो. श्री विष्णू ते स्मरुनी लिंग ठेवले स्थापोनी, संतोष जाहला गगनी पुष्पे वर्षती सुरवर. खाली त्यांनी लिंग ठेवलं आणि भगवान विष्णूंचं स्मरण केलं आणि खाली ठेवलं. संतोष झाला, सगळ्या देवता हुष्य असं फुटलं बाबा. पुष्पे वर्षती सुरवर, अर्घ्य देऊनी लंकेश्वर निघून आला सत्वर. लिंग देखिले भूमीवर, मनी विकळ झाला. अर्घ्य दिला शेवटचा आणि रावण फिरला मागे, बघतो तर लिंग जमिनीवर बघितलं आणि हाय खाल्ली त्याने एकदम. आविशुनी रावण देखा, ठोसे मारी गणना ऐका. हास्यवदने रडेतो ऐका, भूमीवरील लोळत असे. जवळ येऊन रावणाने काय केलं, भगवान गणेश म्हणजे ते छोटं बाळ होतं त्याला मारायला सुरुवात केली. त्याबरोबर रडण्याचा आवेश होऊन हसत हसत भगवान गणेश जमिनीवर लोळायला लागले. हास्यवदने रडेतो ऐका, मनातनं तर आनंदाचे कारंजे उमटत होते आणि डोळ्याने तर अश्रू वाहत, मला मारलं मला मारलं. लहान बाळ कसं रडेल तसं रडत होते. सगळ्या लीला आहेत त्यांच्या. म्हणे माझ्या पित्याशी सांगेन आता त्वरित, का मारले माझं बाळक असे म्हणून रडत निघाला. देखा माझ्या बापाला आता मी नाव सांगतो तुझं, असं करून तो निघाला परत. मग रावण काय करी, लिंग धरून या दृढ करी. उचलू गेला नानापरी, भूमीसहित हलत असे. रावणाने काय केलं, सांगितलं होतं खाली ठेवू नको, ठेवलं. आता काय करणार, तर शेवटी तो राक्षसच नाही का, त्यांनी तो वाकला खाली आणि लिंग धरून या दृढ करी. मग ते लिंग धरून तो उचलू गेला नानापरी. ते हलवून उचलायचा प्रयत्न करायला लागला, तर भूमी हलायला लागली त्या लिंगाबरोबर. कापे धरणी तळेवेळी, रावण उचली महाबळी. नय लिंग शिर आफळी, महाबळी राहिला. त्यांनी डोकं आपडलं ना आपलं, पण काही त्याला लिंग उचलता आलं नाही. नाम पावला याची कारणे, महाबळेश्वर लिंग जाणे. म्हणून महाबळेश्वर लिंग हे नाव पडलं. मुरडोनी ओढिता रावणे, गोकर्णाकार झाले. गोकर्णाकार म्हणजे गाईच्या कानासारखं झालं त्याने ओढल्यामुळे. ऐसे करता लंकानाथ, मागुती गेला तपार्थ. ख्याती झाली गोकर्णात, समस्त देव तेथे आले. असे करता लंका काय कंटाळला आणि तो लंकेला निघून गेला. आणि मग संपूर्ण सगळ्या जगात त्या गोकर्णलिंगाची ख्याती झाली आणि समस्त देव तिथे भजायला यायला लागले. आणि कसे अपार महिमा सांगत असे अनुपमा, स्कंदपुराणी वर्णिली सीमा. प्रख्यात असे पर्यय याचं वर्णन स्कंदपुराणात आलेलं आहे. 19 सिद्धाचे वचन. नामधारक संतोषनं पुनरपी चरणा लागे जाणं, म्हणे सरस्वती गंगाधर. परत त्यांनी हे सरस्वती गंगाधर जे आहेत, ज्यांनी हे गुरुचरित्र रचले, त्यांनी सिद्धाचे पाय धरले आणि त्यांनी पुढची विनंती त्यांच्याकडे मांडली. तो कथाभाग पुढच्या अध्यायातील. आता हा अध्याय इथे आपण संपवतात. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरू श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्ध नामधारक संवादे गोकर्ण महिमा वर्णनम नाम षष्ठोध्यायः. श्री दत्तात्रेयार्पितमस्तु. श्री दत्तात्रेयार्पणमस्तु. तर हा 6वा अध्याय इथे संपला. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा. काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. औदुम्बरकल्पवृक्षकामधेनुश्च सङ्गमः चिन्तामणिगुरोपादौ दुर्लभो भुवनत्रये कृते जनार्दनो देवस्त्रेतायां रघुनन्दन. द्वापरे रामकृष्णौ च कलौ श्रीपादश्रीवल्लभ. भक्तवत्सल भक्ताभिमानी राजाधिराज योगिराज परब्रह्म सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय.